राधानगरी तालुक्यातील तळाशी ग्रामपंचायतीनं गावच्या पाणी पुरवठ्याला आधार देण्यासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। तब्बल 100 वर्षांपूर्वी तयार झालेल्या गावतळं स्वच्छ करण्याची मोहीम ग्रामपंचायतीनं हाती घेतली असून या उपक्रमामुळे गावच्या पाणी समस्येवर मात होणार आहे। तळाशी ग्रामपंचायतीनं 100 वर्षांपूर्वीचं गावतळं स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे। गेल्या काही वर्षात ग्रामपंचायत प्रशासनानं विकास कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे। एकूण 10 कोटी रुपयांची विविध कामं राबवल्यानंतर आता गावतळं गाळमुक्त करण्याचं काम सुरू करण्यात आलंय, अशी माहिती सरपंच बबनराव जाधव यांनी दिली। तळाशी ग्रामपंचायतीनं अल्पकालात केलेल्या कामांमध्ये तळ्याला संरक्षण भिंत, तळ्याशेजारी सिमेंटचा रस्ता, गावांतर्गत गटारीची व्यवस्था, 2.5 कोटींची पेयजल योजना ही कामं वेगानं पूर्ण झाली असून त्याचा थेट लाभ ग्रामस्थांना मिळू लागलाय। तळाशी गावाला शेजारी नदी नसल्यानं पाण्याची टंचाई नेहमीच भेडसावते, त्यामुळे पाणी साठवण आणि जलसंवर्धनाची तातडीची गरज ग्रामपंचायतीनं ओळखली। 30 ते 35 फूट खोल असलेले हे प्राचीन तळं गावचा मुख्य जलस्रोत मानलं जात होतं। पूर्वी या तळ्यातील पाणी जनावरांसाठी वापरलं जात होतं। तळ्यात जिवंत झरे असल्यामुळे उन्हाळ्यातही इथं पाणी उपलब्ध होतं। मात्र वर्षानुवर्ष जमलेल्या गाळामुळे तळाच्या पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झाला होता। आता तळ स्वच्छ झाल्यानं गावातील पाण्याचा ताण कमी होईल असा विश्वास सरपंच बबनराव जाधव आणि ग्रामपंचायत प्रशासनानं व्यक्त केला आहे। तळाशी गावातील तळे जवळजवळ 100 वर्षापूर्वी या तळ्याचे बांधकाम झालेले होते। बऱ्याच वर्षे ह्या तळ्याची दुरावस्था झालेली होती आणि आता आम्ही या ग्रामपंचायत फंडातून ह्या तळ्याची साफसफाई, गाळ काढणे इतर कामं चालू केलेली आहेत। एक थोड्याच कालावधीत एक तळाशीतील तळं हे एक चांगल्या पद्धतीचं एक सौंदर्यमुक्त तलाव म्हणून प्रसिद्धीस येईल असं आम्ही ध्येय उद्दिष्ट ठेवून या तळ्याची आज साफसफाई करत आहोत आणि भविष्यात ह्या तळ्याचा उपयोग इतर पाणी वापरासाठी चांगल्या पद्धतीने करता येईल। गावतळं पुन्हा जिवंत करण्याच्या मोहिमेचं ग्रामस्थांनीही स्वागत केलंय। गाव विकास, पाणी संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणारा तळाशी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामीण भागासाठी आदर्श ठरणार आहे।